गोवागड किल्ल्यावर आपण आता आहे. रेस्टोरेशनचे काम चालू आहे व्यवस्थित. लवकरच हा सुद्धा किल्ला व्यवस्थित आपणाला पूर्वीगत पाहता येईल. भव्य दिव्य याचे रूप पुन्हा एकदा आपणाला निहाळता येईल. हा फत्तेदुर्ग आहे, त्याच्या बाजूला कनकदुर्ग, समोर आपला सुवर्णदुर्ग आणि आता आपण उभा येते हा गोवागड. तटबंदी पूर्ण आहे. गोवागडाच्या आपण आता ह्या टॉपच्या ठिकाणी आलो आहे. सुंदर आहे आणि आपण आता या पायरी मार्गाने खाली उतरू. इथे एक त्या काळी चर्च वगैरे असणार. गोवागडचं हे पाठीमागचा दरवाजा जो आहे तो आता ओपन करण्यात आला आहे. हनुमानरायाची मूर्ती इथं ही, आणि हा दरवाजा आता खुला केला आहे. पाहू शकतो आपण असा. पूर्वी हा दरवाजा बंद होता, ह्या पाठीमागच्या बाजूने यायला लागायचं आपणाला. कनकदुर्ग किल्ल्यावरती आपण आता आहोत. संध्याकाळचे विहंगम दृश्य या ठिकाणी पाहायला भेटत आहे. सूर्य मावळतीला जात आहे आणि आपण आता या कनकदुर्गाच्या लाईट हाऊसपाशी पोचत आहे. ह्या बाजूला गेल्यानंतर आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटणार आहे, ती पाहू जाऊ. किल्ला तयारी ना. गाडी वाटकड लवकर काढा रे. उभा उभा साईडला नाही इकडून नको इकडे. पोलादपूरपासून साधारण एक 16 किलोमीटर आपण पाठीमाग आहे. ज्योत आपण इथं आलो आहे. सर्व मित्रमंडळी चला. आणि पोलादपूर साधारण इथून अजून 17-18 किलोमीटर लांब आहे. आता आपणाला इथं बोगदा लागणार आहे, कशेडी घाट. चालू केली जरा.
आपल्या या शिवजयंतीच्या मोहिमेचा हा 3रा दिवस आहे आणि आपण आज पोलादपूर घाटाच्या अगोदर जेवण बनवत आहे. दुपारचे आता साधारण 4 वाजत आले आहेत व आपण आता जेवण वगैरे बनवणार आहे आणि नंतर जेवण करून पोलादपूरचा आपला आंबेनळी घाट चढून पसरणीच्या दिशेने येणार आहे. पुढे गेलो पुढे आज असतोय कुठे तेल आहे. जाऊ दे चल घे बरोबर. तू स्टॉप केलंस काहीतरी हे चालू आहे ना. खाणे चिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकूने शिवभारा चिरडीने. चला मुरुड गावामध्ये आपण आता जेवण करायला थांबलेलो आहे. त्याचं जेवण बनवलेलं आहे. घ्या बसून.